की मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते तर माझ्या वेट लॉस मध्ये कुठे प्रॉब्लेम येतोय। तर आपल्याला एकही कॅलरी युक्त फूड घ्यायचं नाहीये। त्याच्यामुळे आता आपण काय करूया की आपला जो फास्टिंग विंडो आहे 16 तासांची, त्याच्या जो काय असेल तो घ्या आणि त्याच्यानंतर मग फ्रूट घ्या। एक सांगायचं राहिलं की आज माझा सॉल्ट फ्री डे ठेवलेला आहे मी, आणि नेमकं काय झालं, मी चणे भिजवले होते रात्री, म्हटलं सॉल्ट फ्री डे आहे तर चणे चावून खाऊ। तर चणे गुड सोर्स ऑफ प्रोटीन, तर त्यामुळे आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायचंच। तर मी आज 4 लिटर पाण्याचा इंटेक कंप्लीट केलेला आहे। आता इथून पुढे रोज 4 लिटर पाणी प्यायचं आहे। बघ, चूक असू शकते माझी आणि माझ्यामुळे तुमची त्याबद्दल माफी असावी। इंग्लंडचे अशाच नवनवीन व्हिडिओ तसेच वेट लॉस विषयीच्या टिप्स जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राइब करा। तर मैत्रिणींनो, आज मी 7:30 ला उठले। 7:30 वाजून 10 मिनिटं झाले, उशीर झाला उठायला। चला फटाफट कामाला लागते। आज माझा विचार चाललाय, आज 5वा दिवस, म्हटलं एक सॉल्ट फ्री डे करावं, कारण शनिवारी कदाचित स्वराचा आम्ही वाढदिवस साजरा करणार, तो बाहेर करणार, बाहेरचं खाल्ल्या जाऊ शकतं। तर बघूया, त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी परत सॉल्ट फ्री डे करणार। तर माझं मत आहे आज करावं सॉल्ट फ्री डे। तर बघूया आज मी काय काय खाते, दाखवेल तुम्हाला। माझी इच्छा आहे सॉल्ट फ्री डे करायची आज। चला, नेहमीप्रमाणे बदाम भिजवलेले आहे आणि चणे सुद्धा भिजवलेले आहे। हा आता खूप परेशान करतो, बघा कसा आवाज काढतोय। सगळी कामं आवरली आणि आता मला जायचंय 10 मिनिटात अथांगला घ्यायला। तर मला एक सांगायचं आहे, आपण रिकाम्या पोटी जे मिक्स्ड वॉटर घेतोय ते न घेता आपण जर आपल्या इंटरमिटंट फास्टिंग तोडतो त्यावेळेस घेतलं तर बरं राहील। कारण मी विचार करते की मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते तर माझ्या वेट लॉसमध्ये कुठे प्रॉब्लेम येतोय। तर मग मी सर्च केलं की मी सकाळी उठल्यावर माझा 16 तासांचा 17 तासांचा उपवास कंप्लीट होतोय। पण चूक कुठे होती माहिती का, कारण मी इंटरनेटला सर्च केलं की अजवाईन वॉटर असं सर्च केलं, तुम्ही पण करून बघा, तर त्याच्यात 8 कॅलरीज असतात। तर त्यात थोड्या का होईना पण कॅलरीज आहे। आपल्याला एकही कॅलरी युक्त फूड घ्यायचं नाहीये। त्याच्यामुळे आता आपण काय करूया की आपला जो फास्टिंग विंडो आहे 16 तासांची, त्याच्यामध्ये फक्त पाणी घ्यायचं आणि 8 तासांच्या विंडोमध्ये आपण जिरा अजवाईनचं वॉटर जे आहे ते इन्क्लूड करणार आहोत। नेमकं आज पण मी तो काढा घेतला, पण असो, वेळ असतानाच आपल्याला कळालं हे खूप महत्त्वाचे आहे आणि खूप महत्त्वाची टिप आहे। तुम्ही पण लक्षात ठेवा, कुठलंही तुम्ही धना जिरा कुठलंही पाणी घ्या, पण ते तुमच्या फास्टिंग विंडोमध्ये घेऊ नका, तुमच्या ईटिंग विंडोमध्ये घ्या आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर मग तुम्ही भिजवलेले 4-5 बदाम खा। त्याच्यानंतर मग अर्ध्या तासाने तुम्ही तुमचा नाश्ता जो काय असेल तो घ्या आणि त्याच्यानंतर मग फ्रूट घ्या। जशी भूक लागेल तसं थोडं थोडं घ्या, जास्त घेऊ नका, आणि छोटे छोटे भांडे घ्या जेवायला आणि चावून चावून खा। आता मी केळी खाल्ली, मला 20 मिनिटं लागले चावून खायला। तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी डेमो पूर्ण दाखवलेला आहे, पण केळीचं काय होतं, मला असं सारखं वॉमिटिंग सारखं गिळगिळ होतं ना तोंडात चावल्यामुळे। तर मी तोंडात फक्त केळीचा तुकडा ठेवला तर आपोआप लाळ निघायला लागली होती। थोडं थोडं चावलं पण लाळ भरपूर निघाली, त्याच्यामुळे लिक्विड झालं ते लवकर, आणि अशा पद्धतीने मी खाल्ले। तर आता वाजलेत 11:15, अथांगची शाळा सुटेलच, तर 10 मिनिटं लागतात मला वॉकिंग करत जायला। तर चला, माझी 10 मिनिटाची एक्सरसाइज इथे कंप्लीट होणार आहे। मी फास्ट चालत जाणार आहे। चला, मी अथांगला घरी घेऊन येते, मग तुमच्याशी बोलते। एक सांगायचं राहिलं की आज माझा सॉल्ट फ्री डे ठेवलेला आहे मी, आणि नेमकं काय झालं, मी चणे भिजवले होते रात्री, म्हटलं सॉल्ट फ्री डे आहे तर चणे चावून खाऊ। पण नेहमीच्या सवयीप्रमाणे मी त्याच्यात हळद मीठ टाकून उकडवले, त्यामुळे मी ते खाल्ले नाही। स्वरा दिगंबर हे खाऊन गेलेत त्यांच्या कामाला। अथांगने तर नाही खाल्ले, अथांगला डोसाच दिला, कालचं थोडं बॅटर होतं, स्वराच्या डब्याला पण डोसाच दिला आणि थोडे चणे फ्राय करून दिलेले आहे। तर चणे गुड सोर्स ऑफ प्रोटीन, तर त्यामुळे आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायचंच। तर आता मी काय खाणार आहे, मी सकाळपासून काय खाल्लंय माहिती का, 6 भिजवलेले बदाम आणि 1 केळी खाल्लीये, तरी मला अजून असं वाटत नाही की भूक लागली। पण पाणी मात्र माझं 2600 ml, जवळपास 3 लिटरला फक्त 400 ml कमी आहे, 1 ग्लास कमी आहे। तो आता मी पिऊन जाईल, पण मला अर्ध्या तासानंतर वॉशरूमला जायचंय, तर 3 लिटर पाणी माझं 11:15 मध्ये कंप्लीट झालंय। तर यस, मी
करू शकते 5 लिटरपर्यंत. तर हळूहळू आता वाढवणार आहे. आता आजपासून 4 लिटरपर्यंतच पाणी पिणार आहे. बघूया वाढवत वाढवत किती घेऊ शकते. तुम्ही लगेच माझ्यासारखं जास्त पाणी प्यायला जाऊ नका. जर तुम्हाला सवय नसेल तर हळूहळू इंटेक वाढवा. कालच्या पण व्हिडिओत मी सांगितलेलं आहे. तर चला आता उशीर न करता आपल्याला जायचं आहे अथांगला घ्यायला. अथांगला घेऊन आल्यावर मग मी तुमच्याशी बोलते. चला. तर आज बऱ्याच दिवसातून मला झोप लागून गेली आणि मी जे झोपले ते डायरेक्ट 1.5-2 तासानंतर उठते. अथांग अजून झोपलेला आहे. त्याला झोपायला गेले. मी कधीच झोपत नाही, पण एवढ्यात काय होतंय तो रात्री उशिरा झोपला जाते आणि सकाळी लवकर उठलं जाते. तर झोप होत नाही ना. तर आज दुपारी असा डेंजर डुलका लागला. मी ते ओट्स ते खाल्लं. सॉल्ट फ्री डे आहे. झोप तर नाही लागायला पाहिजे. जस्ट उठलीये. आता 4:30 वाजलेत. तर खूप थंडी वाजायला लागली मला, कारण मी झोपेतून जस्ट उठले. म्हटलं चला चहा ठेवलेला आहे, आता चहा घेणार आहे थोडासा. तर आज सॉल्ट फ्री डे एकदम व्यवस्थितरित्या पार पडलाय. फक्त माझा ग्रीन टी घ्यायचा राहिलाय, तर मी घेईल तो थोड्या वेळाने घेईल. आता मी चहा घेणार आहे कारण मला खूप थंडी वाजते. चला. सॉल्ट फ्री डे एकदम भारी केलेला आहे. आता फक्त मसाले भाताची खिचडी दिगंबर आणि स्वरासाठी ते म्हटले खिचडीच बनवून. दुपारचे चणे मी जसं तुम्हाला सांगितलं मी चणे खाल्लेच नाही, कारण त्यात मी मीठ आणि हळद टाकल्यामुळे मला ते खाताच नाही आले. 1 बाउल भरून, छोटे बाउल भरून चणे होते, तर तेच टाकून मी मसाले भात करणार आहे. म्हणजे ते वेस्ट नको व्हायला. आणि तसं मी जास्त पीठ मळून ठेवत नाही, पण आज एक पोळीचं पीठ एक्स्ट्रा होतं, तर त्या पिठाची पोळी फ्रीजमध्ये ठेवलं होतं पीठ. एक पोळीचं पीठ आहे, त्या चपाती अथांगला लागतेच. तर चपाती अथांगसाठी आणि माझ्यासाठी छोटंसं बेसन चिला असं मी आजचा स्वयंपाक करणार आहे. माझं जे रुटीन आहे ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर माझ्याकडून होत असलेली चूक माझ्या आज लक्षात आली आणि ती तुमच्यासोबत शेअर केली. आणि तुमचं कोणाचं किती किलो वजन कमी झालंय, वेट लॉस करणारं कोण कोण आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. खालचं सगळं काम आवरलं, माझं जेवणही झालं. जेवणात आज बेसनचा चिला घेतला संध्याकाळी. तर पूर्ण रुटीन तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळतंच, त्यामुळे मी ते इथे रिवाइज नाही करणार. तर आज मी तुम्हाला सांगितलेली टिप्स ही एक मोठी चूक असू शकते माझी, आणि माझ्यामुळे तुमची त्याबद्दल माफी असावी. तर तुम्ही सुद्धा हे नियम पाळा. बहुतेक त्यातून पण आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो. आपलं वजन लवकर कमी व्हायला सुरुवात होऊ शकते. कदाचित माझं ते मिक्सेड वॉटर अर्ली मॉर्निंग घेण्यामुळे सुद्धा माझा एवढ्या तासाचा मी उपवास करून काहीच फायदा होत नाही असं मला आतून वाटायला लागले. तर मी माझ्या डाएटमध्ये चेंज करते. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत असा चेंज करणार का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला याविषयी काय वाटतं, याविषयी तुमचं काय मत आहे, याविषयी तुमच्याकडे काही माहिती आहे का, मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मला तरी असं वाटतंय की त्याच्यात 8 कॅलरीज दिसत आहेत, 8 ग्रॅम की काहीतरी आहे. नेटला सर्च करा तुम्ही. तर त्याच्यात 0 कॅलरी पाहिजे. म्हणजे आपण ते इंटरमिटंट फास्टिंगमध्ये, आता पाण्यामध्ये कॅलरी नसतातच, तसं आपल्याला घेता येतं आपल्या फास्टिंग विंडोमध्ये. तर आपण मिक्सेड वॉटर हे फास्टिंग विंडोमध्ये घेणं योग्य की अयोग्य, हे मला उत्तर तुमच्याकडून हवं आहे. तर तुम्ही सुद्धा याच्यावर रिसर्च करा. मी कुणी न्यूट्रिशनिस्ट नाहीये किंवा डायटिशियन नाहीये. मी जस्ट माझ्यावर एक प्रयोग करत आलेली आहे. 10 वर्षापासून मी काही ना काही वेट लॉस साठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टींमधून अनुभव आला, एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली. तर आजही मला एक नवीन अनुभव आला आणि त्यातून पण एक शिकायला भेटलं की हे मिक्सेड वॉटर नाही घ्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का, मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमचं इंटरमिटंट फास्टिंग बद्दल काय मत आहे ते सुद्धा मला कळवा. तर इंटरमिटंट फास्टिंगचे 2-3 प्रकार आहेत. तुम्ही इंटरनेटला सर्च केलं तर भरपूर डायटिशियन तुम्हाला सांगतील. मोठे मोठे डायटिशियन असतात, ते सांगतात 14x14चं पण असतं, परत 8x16चा पण असतो, आणि त्यानंतर 10x14चा पण आपण इंटरमिटंट फास्टिंग करू शकतो. तर तुमच्यावर आहे, तुम्ही कितपत झेलू शकता त्यावर आहे. किंवा 1 डे इन अ मील आपण असं पण करू शकतो, असं पण फास्ट करू शकतो. किंवा मग 5 दिवस आठवड्यातले खायचं आणि 2 दिवस एकही अन्नाचा कण खायचं आणि नुसतं पाण्यावर राहायचं, असंही इंटरमिटंट फास्टिंग केला जातो. असं मी
यूट्यूब वगैरे ह्याच माध्यमातून माहिती घेतलेली आहे. तर हे थोडं अवघड जातं. 5 दिवस खायचं, 2 दिवस उपाशी राहायचं, जरा अवघड आहे. त्यापेक्षा रोज 16 तासांचा उपास आरामशीर होतो. एकदा सवय झाली की मग आरामशीर होतो. जर तुम्ही नवीन असाल तर नवीन तुम्ही 14/10च्या रेशोने चालू शकता, किंवा मग त्याच्यापेक्षा 14/14चा किंवा 12/14चा असंही करू शकता. तर तुमच्या बॉडीवर आहे, तुमची बॉडी तुम्हाला कशी रिस्पॉन्स देते, याचा काही तुम्हाला त्रास होतोय का. आणि जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करून मगच असे डाएट करा, कारण हे तुमच्यासाठी भयानक असू शकतं. कारण ऑलरेडी तुम्ही कुठल्या तरी एका आजारातून जाताय आणि त्यात तुम्ही जर असे डाएट केले तर ते जीवघेणेही ठरू शकता. कुठलाही आपण डाएट करतो तर तो डॉक्टरशिवाय करूच नये. पण मलाही यापैकी कुठलाही आजार किंवा कुठलाही डिसीज नाहीये, त्यामुळे मग मी हे असे प्रयोग करत असते. फक्त मला गाल ब्लडर स्टोन आहे, पित्ताशयात खडे झाले होते माझ्या एका अथांगच्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस. तर आता ते म्हणजे तो खडा दिसतच नव्हता. मी जेव्हा गेली होती भारतात तेव्हा मी जी सोनोग्राफी केली त्यात तो खडा दिसत नव्हता. तर बघूया पुढे कसं होईल काय होईल. मलाही माहिती नाही की इथल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं एकापेक्षा जास्त खडे आहेत, आणि भारतात गेल्यावर ते म्हणतायत की तो खडा एकदम बारीक दिसतोय. मग मला कळत नाही माझा खडा विरघळतोय की काय झालंय. तर नेक्स्ट टाइम पुन्हा गेल्यावर मी भारतात सोनोग्राफी करेल. तुम्ही म्हणाल इथे नाही करता येत का, तर इथे फार इमर्जन्सी असेल तर इथली मेडिकल सिस्टीम एवढी चांगली नाही आपल्या भारतासारखी, मी असंच म्हणेल. कारण की बऱ्याचदा अपॉइंटमेंट घ्यावी लागते, बऱ्याच प्रोसिजर असतात. एवढ्या प्रोसिजरने जाण्यापेक्षा आपण आपलं भारतात गेल्यावर करावं, कारण काही दुखत नाहीये काही नाही. मग इथले डॉक्टर पण थोडं दुर्लक्षच करतात की जे इमर्जन्सी पेशंट असतात त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं, आणि आपलं काही दुखत नाही तर मग आपल्याला खूप वेळ वेटिंगही करावं लागतं. बऱ्याचदा अपॉइंटमेंट भेटत नाही, आणि बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला फोनवरच कन्सल्ट करतात की तुम्हाला जर काही त्रास होत नाहीये तर तुम्ही नका करू, असं तुम्हाला जे डाएट दिले त्यावरच कंटिन्यू करा. तर इथल्या डॉक्टरने मला डाएट दिलं होतं, पण इथले जे त्यांनी मला फूड ऑप्शन्स दिले होते ते माझ्यासाठी सुटेबल नव्हते. आता स्पगेटी आपण रोज खात नाही, पास्ता आपण रोज खात नाही, तर मी त्या डाएटवर गेलीच नाही. आणि तुम्हाला माहिती का, मी जसं 3-4 महिन्यापासून डाएट सुरू केलंय माझं, तर मी सॉस खाणं बंद केलंय बऱ्यापैकी. म्हणजे सॉस कधीतरी खाते, म्हणजे जेव्हा मी बाहेरचं काही पिझ्झा वगैरे खाल्लं जाईल एखाद्या पार्टीत वगैरे त्यावेळेस खाल्लं जाते. नाहीतर घरात मी सध्या सँडविचेसला पण सॉस वापरत नाहीये. इथे सॉसमध्ये भेसळ नसते, पण तरी सुद्धा मी पॅक फूड थोडंसं कमी केलंय. होता होईल माझ्याकडून तेवढे प्रयत्न करते. तर असं मैत्रिणींनो, आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली, तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील कुठल्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.